नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. लिओनेल मेसीला भारताच्या दौऱ्यातून किती पैसे मिळाले? आकडा ऐकून हैराण व्हाल. आयोजकांनी दिली माहिती. लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेसीनं 13 डिसेंबर पासून भारताचा दौरा केला होता. कोलकाता इथं झालेल्या 13 डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता. सॉल्ट लेक मैदानातून मेसी अवघ्या 10 मिनिटात निघून गेल्यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी खुर्च्यांची मोडतोड करत जाळपोळ केली. यानंतर पश्चिम बंगाल सरकारनं कार्यक्रमाचा मुख्य आयोजक सत्यद्रू दत्तावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आता त्याच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर आली. लिओनेल मेसीचा भारत दौऱ्यासाठी किती रुपये मिळाले? दत्ता यांनी सांगितलं की भारताच्या दौऱ्यासाठी मेसीला 89 कोटी रुपये मिळाले, तर भारताला कराच्या रूपातून 11 कोटी रुपये मिळाले, अशी माहिती पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पश्चिम बंगालनं कोलकाता इव्हेंटची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. एसआयटी समोर बोलताना दत्ता यांनी वरील माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेसीच्या दौऱ्याचा एकूण खर्च 100 कोटी रुपये झाला. यातील 30% रक्कम प्रायोजकांमार्फत तर 30% रक्कम तिकिटांमधून गोळा करण्यात आली. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या इव्हेंटसाठी हजारो लोकांनी महागडे तिकीट विकत घेतली होती. मात्र लिओनेल मेसी भोवती अनेक लोकांचा गराडा असल्यामुळे स्टेडियममधील लोकांना मेसी दिसतच नव्हता. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी स्टेडियममध्ये गोंधळ घालत मोडतोड केली. सत्यद्रू दत्तानं एसआयटी समोर झालेल्या चौकशीत म्हटलंय की कोलकाताच्या इव्हेंटसाठी केवळ 150 जणांना पासेस देण्यात आले होते. मात्र काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वतःच अनेक लोकांना मैदानावर आणलं, त्यामुळे मेसीच्या भोवती खूप गर्दी गोळा झाली. सदर प्रभावशाली व्यक्ती मैदानात शिरल्यानंतर कार्यक्रमाची लय बिघडली आणि वेळापत्रक कोलमडलं, त्यामुळे परिस्थिती चिघळली. एसआयटीच्या चौकशी दरम्यान दत्ताने सांगितलं की लिओनेल मेसीला पाठीवर कुणी हात लावल्याचं किंवा मिठी मारल्याचं आवडत नव्हतं. मेसीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या विदेशी सुरक्षा यंत्रणेनं ही बाब आधीच सांगितली होती. मेसी मैदानात आल्यानंतर लाऊडस्पीकरवरून जागा मोकळी करण्यासाठी आणि अंतर राखण्यासाठी सांगूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही.